तुम्ही काय केला त्याला स्मशानात नाही होते ते एक तुम्हाला काय वाटलं कोणतरी काहीतरी करतोय तो रखवणार आहे त्या जागेचा आणि ती जमीन तुमची नसेल ती दुसऱ्याची असेल. हा मी त्याच बोललो नाव घेतलं ना मी त्याच्याने बोललो आपल्याला काय करायचे जर ते झाड येतंय तर खेळलं पाहिजे खेळलं तर अडचणी आल्या नाही पाहिजेत. मी काय बोललो झाड त्याच्या शक्तीने आलं पाहिजे. समाधान लिहिताना यांचं नाव लिहायचं काय आहे भाताने चेडा म्हणजे जो भाताचं रक्षण त्या जागेचं रक्षण करतो त्याला एक श्रीफळ आणि त्याला लागणार जे धान्य बरोबर तेव्हा मग केल्यानंतर सांभाळ करशील का आल्या जागेवर जाशील त्याचं झाड तोडलं का सुटलं. हा बघ जे का असं आता कोणत्या भक्ताकडे जायचा नाही काही गरजच नाही राहायची. गेलं तरी तुम्हाला गुन्ह्याला त्याची ओळख करा त्याची ओळख दिलं तर पुढचं झाड खेळणार. आता आईला बोलवायचं हे उलट होत होतं ना आपल्या कशाच्या खाली जाऊन देत नव्हतं ना तर जोपर्यंत त्याचा मान देत नाही तोपर्यंत त्याचा मान कशाच्या खाली नाही. आईला भात पिकला तर कोणाला द्यायचं असतंय 5 रांगा डबा 5 मुकुल डबा. जेव्हा तो बांधला असता देव कुठं बांधला असता आपल्या देवाशी त्या लेकरं कोणाची आहे त्याची आहे म्हणून आता तुझ्या वरून परत बोल कसा घेणार तुला कसं लागतंय हा आवडे आनंदाने एकदम मोकळ्या मनाने यायचं एकदम मोकळ्या मनाने द्या तसं देऊ मान तुम्हाला दिला आम्ही हेच पाहिजे ना हा कसं घेणार
आल्या जागेवर ऐकतो जसं घेणार तसं घे चेरोबाचं घे चेरोबा घावरे लवकरी संकट पडले भाई चेरोबा घावरे लवकरी काय माहितीये का आता त्याची ओळख नसती केली लेकरा कोणाची आहे या कुणाची आहे ना तो भांडायला कुठे आला असता इथे आला असता आपल्याला ओळख नव्हती त्याची आता काय केलं आपण त्याचा मानपान दिला तो जाईल कुठे आता त्याच्या येशीवर तुमच्या कुलामध्ये बसले चालेल का हा झाड आपल्या कुलाचं आहे तो भाती देव आपला आहे का तो सवाना देवी कोण आहे बरोबर का बरोबर का बाजूला शेती आहे का त्यांची हा 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 तो मोह सुकला का आता आपण झाडाला परत नंतर बोलू आता आरती मांडे दोघींना फक्त आरती या करा फक्त झाडाची ओळख घेतली ओळख घेतल्यानंतर काय असं माहितीये का जुनं पंच असतील ना जुनी माणसं ऐका हा संचार नव्हता केला असा गावोगावी गोंधळ घालतात संचार करतात घुमला आरती केली ओटी भेटली का झालं देव पण आज त्या झाडाच्या मागे तो देव आलता तो देव आला असता झाड जर बसला नाही उकडे बसला असता तो भांडायला आपल्या देवाला बसला असता अजून एक पोचनावर आली असती का नाही आपल्याला मग आपण त्याला काय केलं पहिले बोलवणी केली बोलवणी केल्यानंतर त्याला काय हवंय भात आणि फळ आणि अगरबत्ती त्याने घेतलेला कुठे गेला थांबला काय इथं त्याच्या दिशेने तो गेला त्याला जाऊ दे आपण कोणाचाही केला नाही माऊलीचा आनंदाने त्या भांडारा दर्शन घेऊ दे नंतर त्याला परत बोलू त्यांच्याकडून याची ओळख घेऊ हे जे जसा आहे होतो ना त्याचा त्याला खाना पिणं नाही दिल्यामुळे अजून त्याला तिखट खाना देत असतील का विचारा तुम्ही मी सांगेल तुम्हाला चला मोकळे आता एक फिरायचं घ्या हा माझी चेरोबाचं एवढं घ्या चेरोबाचं मागावी फिरावा रथ मागावी फिरावा रथ मागावी फिरावा मागावी चांदन झाली
कोण आले आम्हाला ओळख द्यायची? आले का आता आनंदाने? बोला बोला, कोण आले सांगायचं? बोला, कोण आले? आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत का? मग आनंदाने आले. ते कोण आहे? आनंदाने आलेत का? मग जर आल्या तुम्ही रूपामध्ये ह्या देवारी बसल्यात का? तुम्ही या देवारी बसल्यात का? देणार ओळख करून. हा, कोणत्या गटी बसल्यात दाखवा मला ते म्हणणारा. कोणत्या गटी बसल्यात ओळख द्या. आनंदाने का जर तुमचा आनंदाने आलाय? आम्ही परत बोलवणी करू तर येऊन आम्हाला तुमची ओळख देणार का? जसं झाडामध्ये संचार करतोय, जर या देवालयात बसले तर कोणत्या याच्यात बसले ती ओळख देणार का? हा, परत आम्ही तुम्हाला आमंत्रण करून तेव्हा परत येणार का? हा, तो झाड आनंदाने येईल का? मग आनंदाने येऊन आम्ही जे का असं मागपण देऊ, पण परत आम्ही बोलवणी करू तेव्हा येणार. फुलाची ओळख देणार. देणार का? आता खेळायचंय का स्थानावर जायचंय? खेळायचंय. तुम्हाला माऊली खेळायचे का झाडाला का स्थानावर यायचं? जाऊ, 2 कवडं घ्या. आनंदाने खेळायचे ना तुम्हाला. जर तू आधी एकविरा माऊली आलेस, हे बाजूचं झाड आहे तुझ्या, ते जर आनंदाने का आडी अडचण येते झाडाला सांगाल का आम्हाला? हा, आले तर आनंदाने. मग त्या झाडाला गाडी अडचण येईल का आनंदाने? काय अडचण आहे सांगाल का? तो आई आले ना, सांगाल का? हा, सांगा. बोला. खेळायचे का तू? हा, खेळायचे का? हा, तुम्ही मी बोलतो ना, मग आम्ही वाजू, तुझा गजारी करू. पण जी माऊली खेळते पडली बघ, ती का पडली त्याचं कारण विचारणार आहे. ती का मागे गेली त्याचं कारण सांगू शकता का तुम्ही? 1 रुपयाच्या ना तुम्ही. काय आडवं? आडवं काय? हा भंडारा घ्या.
आता आनंदाने केलं तर आनंदाने स्थानावर जमा आम्ही पुढचं उलगडा आम्ही करतोय आनंदाने म्हणायचं झाले ना असं ते आनंदाने आले आपण त्याला विचारलं मग आनंदाने आलेत रूपामध्ये आलेत त्या झाडाला काय अडचण आहे का सांगाल का बोला नाही तर आनंदाने भंडारा घ्या स्थानावर चला नाही तर आम्हाला त्या झाडाला अडचण सांगा बोला काय करता स्थानावर जाता का अडचणी काय सांगता का आम्ही सांगू मग हे तुम्ही सांगता का आम्ही सांगू हा मग तुम्ही स्थानावर चला भंडारा घेऊन एकदम आनंदाने जायचं आल्या जागेवर मोकल्या मानाने चालायचं उदो एकदम आनंदाने चला माऊली या व्यक्तीचा मी सांगतो आता काय अडचण बरोबर आहे पण झाडाला काय अडचण आहे एकविरा माझी माता ग एकविरा माझी माता एकविरा माझी माता ग एकविरा माझी आनंदाने केलायचे का झाडाचा रस्ता मोकळा करून देणार का बोला देणार का मोकळा करून हो तिच्या सोबत कंटाळायला बोलवत अरे जेजुरीच्या खंडेराया जागर रागाया यांना पित्र आडवी येतात पित्र म्हणजे काय मी जेजूरला सांगलं ना आता सांगतो तुमचं जुनं कोणी आहे का अजून कोणी आहे का माहेरचं तिच्या त्यांच्या माहेरचं परत विचारतो कमी वयामध्ये कोणी वारलंय का हा कोण वारलंय रस्ता मोकळा द्या हो जागेवाल्याचं गाणं घ्या घ्या जागेवाल्याचा जागवाला जागवाला तू येणार रे जागवाला
आलाय तो आता गेला तोच ना आपल्या कुटुंबातला नाही ना दिला आणलं ना आता राहू दे कसं आहे माहिती का ओळख केल्यानंतर तो देणारच यांना जे येतंय कमी वयामध्ये कोणी बाहेरचं केलंय का भाव आलाय त्यांचा विचारा हा कमी वयामध्ये कोण केलंय त्यांचं हा भाऊ गेलंय ते पिता तिला थोडं झाडाला आडवं येतं हा तर मी माझ्या पद्धतीने मोकळं कुल पण देतो ते पण करून देतो पण खंडोबाला खेळू दे मी मोकळं करून देतो मला फक्त तुमच्या हातून एक नारळ घ्या इथला कुठं आहे तो शोधा घ्या खंडोबाचा ओ शिवावतरी त्यांचा मल्हारी मनात ठेवलं बाणूला पत मारून घोड्याला निघालं कोण आले खंडोबा आलेत ना मग देव भंडारा काय होत कुठे बसलेत कोणत्या देवारी जय माता बरोबर त्या देवारी जर बसले तुझा जर देवारा ज्या घराच्या मध्ये आहे तर त्या घराच्या आजूबाजूला काय जुनं काय होतं का देवा देणार का शोधून ती जागा आम्हाला जर करू तुम्ही आलेत तर देव गजर करा हा हा तर झाडाला अडवायचो ना तो तर त्याला उडवा ना नाही तो ओळख तरी द्या घ्या खंडोबाचा आणि बारी जागा झाला ना जसं देवा तुम्ही घटाची ओळख दिली पहा आनंदाने आलेत ना जसं आनंद आलेत या घरावर काही इड्या पिढ्या असेल किंवा ह्या कुलाचा आजूबाजूला कोण सोबतीला असेल बघा तुम्हाला सापडतो का कुठं या जागेच्या आजूबाजूला कुठं सापडतो का घ्या आणि देव माझा हा नगर घेऊन या खुल्लं करा बघूया आपण संचारती घट्ट दोन आहे देव ओळख दिली पण देवा 70-80 वर्षापूर्वीच जुनं घर आहे तुमचं पिढून ना देवा या पिढून ज्या घरामध्ये बसलाय त्याच्या अवतीभोवती अजून असं स्थान आपल्याला काय होतं का ती जागा आहे का शोधा नका आम्हाला घ्यावं झाडाला तेवढी शक्ती द्या घ्या जग शोधून नाव शोधून दाखवा राव शोधून दाखवा शोधून
गडबड गोंधळ कोणी करू नका, शांत बसा. वाघोबाला बोलव. खूप चालेल हे खाणं वागोबा खूप चालेल. अहो फुलांचा टिंडे टाकायचे, ते पितार पण फुल देतो उचलून. खरा इतिहास बघायचा असेल ना तुमचा, 100 वर्षाच्या गोष्टी आहेत त्या शोधून काढल्या पाहिजेत. हे जे फुलं टाकतो ना, सांगतोय पिता झाड येतो, जेव्हा माल टाकतो ना तो पिता ताट पण ओळखून देऊ शकतो. तुम्ही काय करणार आहे, खंडोबा तुमच्या भावानी हे ठेवणार ना फुलं, हे 5 फुलं मांडली, खंडोबाचं मांडला याचं मांडला, तो देवाने सांगला हे खंडोबा म्हणतो, खंडोबा झाला का तो ओळख करून देऊ शकतो. तसा नाही, तुम्ही फुलाचा पहिलाच गोंधळ असं केलाय का? मग तेच केलंय ना, फुलं टाकून टाकूनच फुलं झाली. ऐका ना, फुलं टाकून टाकूनच फुलं झाली. तुम्हाला याच्यात देव एकतर नाही देव कोणतं आहे? फुलं टाकणार आहे, ऐका ना, फुलं टाकणार याच्यातला 3 नंबरचा देव कोणता सांगाल का? 3 नंबरचा देव कोणता सांगणार का? देव जे येतो डायरेक्ट याच्यात जाऊन घुमतो, हा. तो देव खरा का खोटा त्या कोणाला माहिती? देव कधी खरा खोटा नसतो. बघा, ते झाड केलं, त्या झाडाला जर त्या चिरोबाची अडचण असेल तर झाडाला ताकद भेटेल का? मग एक तर त्या झाडाने ओळख द्यायची असते, किंवा तुम्ही जे निवडलेले महाराज असतात त्यांनी तरी त्याची ओळख करायची असते. फुले टाकून काही येऊ शकतोय. जो अंगात येतो डायरेक्ट जवळ जाऊन घुमतो, हा. खरा का खोटा त्या कोणाला माहिती? मला कशाला बोलू नये? तुम्हाला बोलवलं पण तुम्ही आम्हाला दाखवून द्या ना बाबा याला. अहो मग काय दिलं आतापर्यंत? थांबा महाराज, थांबा 2 मिनिटं बसा, तिकडे बसा. पहिलं झाड आलं जे तुळजाभवानीचं, तिचा जो चेरोबा तिथं बसला होता, त्याला शोधून आणला, त्या नवऱ्याच्या अंगात आलं. कोणता देव त्याला बोलतात? कोणता देव बोला? तो भात्या देव, भात्या चेरोबा. त्याला काय लागते? भाताली नारळ फुलं टाकली असती, त्या एक दिलं असतं नसतं दिलं, खरा खोटं झालं असतं, खरं झालं असतं किंवा खोटं झालं असतं.
पण तिच्या मागचा इतिहास तुम्हाला समजला असता मग देवाची कधी फुले टाकून परीक्षा नाही घ्यायची. एक तर येणाऱ्या झाडाला काय अडचण आहे, त्या झाडाला नाही समजलं तर जे आणतो ना आमच्या महाराज काहीतरी योग्य ओळख दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? फुले टाकली म्हणजे ओळख नसते. तुम्ही एवढ्या वर्ष कुलाचार करता, ह्या देवांची एकाची तरी नाव माहिती होतं तुम्हाला? फुलं टाकता ना तुम्ही? काय काय देवांची ओळख नाही, देवांची परीक्षा घ्यायला आलेत. कधी देव तरी माहिती का तुम्हाला कोणता कोणता आहे तुमच्या देवावर बसलेला? त्या देवांची तुम्ही काय परीक्षा घ्याल? हे कोणता देव आहे तो? फक्त नाव हिरवा माहिती आहे. तुमच्या देवाला ते बसलेत ना, कोणता देव आहे? हिरवा ना दोन्ही हिरवे. हे आता तो बाजू. हा, आता कोणतं आहे? तुला माहित असताना आम्ही तुम्हाला बोललो असता मग. मग गोंधळ करायला मी घेतला ना. मग ते सांगतो आम्हाला समजत नाही, प्रॉब्लेम नाही. अहो म्हणून मग माझ्या पद्धतीने करता मी तुम्हाला देवांची ओळख देतो. वेळ पडली तर तुमच्या घरात असलेला तांबडा देव आहे ना, तो पण नाही शोधून टाकला ना तर कारण करणं बंद करणार मी. हा, त्याने देव सांगतो पण मी होता देव तुमच्या घरात. किती पिढीचा होता? कोणी वयस्कर आजी? वयस्कर आजी कोण इथं? सर्वात वय कोणाचं आहे? सर्वात वय कोणाचं इथं? पुढे गेले बाबा नाताला गेले होते द्या मागोबाचं. वाजाला रे तरकाळी फोडी त्याला वाजाला रे तरकाळी फोडी म्हणून मी बोलो नुसतं नाचगाण्याचं देव नको. आधी देवाला किती ताकद येते ती बघू. नाही झालं ते वयस्कर. तुम्ही वय किती आहे तुमचं? 55. वयस्कर कोण आहे? बाबा या घराची ओळख माहिती आहे तुम्हाला? या घरामध्ये एक जुना देव होता. जुना देव माहिती तुम्हाला? नाही ना, मग त्याची ओळख देऊ का मी? आज तो गुप्त रूपाने चाल करत असेल आणि त्याच्या सोबतीला अजून एक आपल्या कुटुंबातला म्हणा गावातला म्हणा मदत करत असेल. त्याचा उलगडा झाला पाहिजे का नुसती फुले करायचं? तो देव आडवा आला तर फुलाची ओळख करता येईल का? मग त्या देवाची ओळख पाहिजे आपल्याला. वाचा खाली त्या भागवाचं आडवा त्याला कोण आहेत आम्हाला सांगायचं? कोण आले? ओळख द्यायची. नुसतं संचार नाही खेळायचं नाही. कोण आले तर ओळख द्यायची आम्हाला. देणार का ओळख? बोला कोण आले? तो कोणत्या रूपाचे आहेत तुम्ही? हा, कोणत्या रूपाचे आल्यात तुम्ही? कोण आले? हा, घ्या कुलस्वामीचा देवीचा घ्या गाणं. अरे तुळजापुरी छबिना गाजला अंगाबाईच्या छबिना गाजला तुळजापुरी छबिना गाजला अंगाबाईच्या मग आलेत ना तुम्ही? भेटलं का काय तुम्हाला? भेटलं का? कुठे खंडोबाचं वारं भेटलं काही? तर नाही भेटलं. तसं आपल्या देवाची कोणत्या परीक्षा घ्यायची नसते. एखादं झाड आहे, आता ते झाड घेत आहे ना, त्याची पालूक नाही बरोबर. कोणतं जे खंडोबाचं गेलं त्याची पालूक नाही बरोबर. त्याच्यामुळे देव त्याला जसं पाहिजे तसं सहाय्य करणार नाहीये. ही नवीन झाड आले मग लगेच झाड लावले फलफूल भेटेल का आपल्याला? पण आपलं प्रयत्न काय आहे? त्याला किती उलगडा होतो, काय करतो, काय नाही होतो का त्यांना उलगडा? मग उलगडा ना होणार त्यांना जर माहित असतं तर ते आम्हाला तुम्ही बोलवलंच नसतं. मग आम्हाला बोलवलंय तर त्या पद्धतीने आपण पुढचा उलगडा करूया. पहिले त्यांना विचारूया
त्याही नाही सांगलं तर आपण उलगडा करूया किंवा एवढं कुटुंब आहे. आडनाव काय? भोईर पाटील. मग मला सांगा भोईर कुलाची कुलदेवी कोण? एवढ्या वर्ष गोंधळ केलं ना? किती वर्ष गोंधळ केलं? बरोबर. याच्या आधी गोंधळ केलं का? 1-2 एवढे वर्ष देवाची पूजा पाठ करता. ह्या देवाची कुलमाता कोणी माहिती का तुम्हाला? ती महाराष्ट्राची सर्वांची. तुमच्या भोईर कुलाची मालकी माहित नाही. मग आपण गोंधळ कोणाचा करतलाय? घेतलाय करायला आमच्या. मग त्याची ओळख करता बामा जेव्हा संचारूपी येतात. मी प्रत्येक गोंधळ सांगतो 10 केलाची 2 केली तरी चालतील, पण त्यांचं त्यांना अस्तित्व समजलं पाहिजे. बरोबर आहे. पण एखादं झाड खेळणार त्याला जर का अडी अडचण असेल तर बोलू का ती अडचण? आता मी महाराज ते लाल कपड्यात गुंडाले कुठे बघा. बघा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? वागे ना? बघ वागे देवा आणायचं. ह्या कोणाचं रक्षण करणार का? हा तुझी चाल कशी आहे दाखवा मला. हा तुझी शक्ती कशात आहे? शक्ती कशात आहे तुझी? हे जुनं गाडी का नवीन आहे? नवीन आले का नाही? आता ते भिजलेलं आहे. आलंय जे वाग्याचं आडवा त्याला आपली ओळख करायची. कुठं काय होतं? चल तयारी दे तुझी कशी ओळख येते. हे कोणी आणलं? हे काय हो सांगा का कोणी? कोणत्या कुठं आणलं? हे कोणाचं घर आहे आपलं? दादा तुमचं सांगतो ना मी. सापडणार नाही ती शक्ती कोणला मी सांगतो. या कांडवाचं गाणं कांडवाचं गाणं या. अरे काय नाही मी सांगतो. तुम्ही कोणाला तुमची ओळख येणार का? बोला तुमची ओळख येणार का? आता कोणत्या रूपाचे आले? हा कोणत्या रूपाचे आले? बोला कोणत्या रूपाचे आले? तुम्ही कोण आले आम्हाला सांगायचं. आता दरवाजा खुला सोडा. खोला सुरा आता बाहेर आहेची का जागा घ्या. सांगाल मला देणार का? सांगू का? आता कोणा 5 पंच निवडा ना. मी सांगतो त्यांना काय काय अडचण येते या गावामध्ये. पहिला आणि या गावामध्ये आपलं पूल आहे या पण अडचण सांगतो. 5 पंच निवडा नाही तर 5 ज्याला माहिती पण असेल ज्याला सांगता आलं पाहिजे. या देवीचं तो पण 5 पंच देवीचं द्या. हो आंबा माझी लाडी, आंबा माझी लाडी, ने तुला हिरवा साडी, हिला धूप होईल गाडी. आंबा माझी लाडी, ने तुला हिरवा साडी, हिला धूप होईल गाडी. Thank you.
बोला सांगा कोण आले कोण आले सांगायचं बोला त्याची नावाची बोला 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 त्याची कोण कालिका अय, काळ्या रंगाहून काळी मृत रात्री समकाळी अजून मंत्र मंत्रामध्ये वारली आमच्या मध्ये मराठी मी पूर्णी महाकाली आमच्या मध्ये मराठी मी पूर्णी महाकाली आमच्या मध्ये आनंदाने आलेस मग तुझी भूतावर त्याच्यावर पुन्हा एवढं करून देणार का आम्हाला हा 5 पंथ निवडलं बाकी मागे सरकार याला 5 जण या पुढे फटाफट कोणी 5 जण यायचं फक्त सगळ्या कुटुंबाकडून 5 लोक बोलणार चालेल ना जे का असेल नसेल 5 जण सांगायचं कोणी निवडा कोणी बसा तिकडं बसा 5 जण एक आलं अजून ना फटाफट 2 5 माणसं नाही का ए सजू दादा ए सजू ए अप्पा ए अप्पा पुढे या 5 जण असं माग झालं 5 जण कोण कोण झालं 1 वर आपल्याला कोण 5 जण आहेत 2 3 4 5वा कोणाचा नाही काहीतरी नको अजून कोणी घ्या अण्णा कुठे पुंडी या महाकालीचा तरी हाय 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 आमचा रात्रीला काली कसा राम रात्रीला काली कसा तिला शिक्षा गोरी भक्ताचा शिक्षा गोरी भक्ताचा बघ या कुलाच्या उद्धारासाठी आपण आलोय जी का अडीअडचणी असेल बघ तू जर महाकाली आहे तर तुझी येताना भूताला कुठे डोळं करून देणार का कुठे इथं हा बघ आहेत का बुडा तुम्ही 5 पंच आहे आता जे का असेल कुटुंबाकडून तुम्हीच विचारायचं आणि जे का असेल उत्तर नाही माहिती कुटुंबाला विचारायचं हा बरोबर आपण हा जागरण गोंधळ कशाने घेतला ह्या कुलाच्या उद्धारासाठी आपल्याला कोणाला खरं खोटं करण्यासाठी नाही जेवढं आपल्या कार्यामध्ये जेवढं आपल्याला रस्ता मोकळं करता येईल मार्ग मोकळा करता येईल पुढच्या पिढीला आडी अडचण नको मग त्या काय काय आडी अडचणी आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून हा जागरण गोंधळ करतात जागरण गोंधळ म्हणजे आनंदाची क्षण पण आनंदामध्ये काय दुःख असेल ते पण निरसन केलं पाहिजे बरोबर आहे नुसती फुलं टाकून एखाद्या महाराजांनी केलं का त्याच गोष्टी आपण घेत राहतो फुलं टाकायची ना ओळख घ्यायची समजा नाही फुलांनी ओळख दिली पण त्या झाडाला आडी अडचण काय ती जर असेल ती दूरच नाही गेली तर त्याला रस्ता भेटतील का
ख्रिश्चन समाज आहे हा आपली पहिल्यापासून असे समाज आलेले वार वाढला बसतो हा फुलं टाका येते वा आम्हाला बरोबर आहे. फुलं टाका एवढं वाढलं दिली पण वाढलं नाही तुमच्या फुलाची ओळख दिली का? नाही ते कोणाला लक्षात ह्या देवामध्ये कोणतं होतं देवाचं आहे? देवा चाल नाही करायचं. तुम्ही पाच पंच आहेत या कुटुंबाला कोणतं देव काय माहित आहे का? जर पाच फुलांची ओळख दिली मग देवाची का नाही दिली? द्यायला पाहिजे होती का नाही? मग आता ती ओळख घ्यायची ना आपल्याला, कारण यावेळी पण फुलं टाकायची. फुलं टाकून काय नाही, एक तर हो किंवा नाही होणार आहे. कशासाठी आम्ही आहे फुलं टाकतो बरोबर आहे? थोड्याचं घरात हा बरोबर आहे ना? आबा देव फुलं खरं खोटं देव फुला करून नाही, तर देवाने आपल्या घराच्या आजूबाजू फुलामध्ये काय अडचण ती ओळखून दाखवावी, त्याला बोलतात संचारूपी देव. त्याच्यासाठी आम्ही फुलं टाकतो. ऐका ना, मी बोलतोय बरोबर बोलतात. इकडे बघा, तुम्हाला नाही काय कळी आपल्याला देव, मी तुमच्या संचार आले संचारामध्ये विचारलं, ऐका संचारामध्ये विचारलं त्यांना अडचण आहे, त्याचं कारण आहे काही. अडचण आहे तर अडचण कशामुळे नाही याचा उलगडा करायचा का फुले टाकून नुसती दरवर्षी तेच करायचं? मग आपल्याला आपल्या फुलाची आपल्या याची झाडांना का अडी अडचण आहे? खरा खोटा हा भाग नंतर. माझ्या फुलाची ओळख असेल, माझा जर खराची देव ओळख दिली तर खोटा येणारच ना आपल्यात. आला पाहिजे का खोटा? नाही आला पाहिजे. घे कोण बयानी काली गतानी, कोण बयानी काली गतानी, ही बघा देशाची राणी कुठे शोधणार का? हा काय काय मला बोला 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 बोला. जास्त पाहिजे. बरोबर आहे. नुसती गुण पाहिजे का नाही? खरा देव आहे त्यांनी, ऐका ऐका मी सांगतो तुम्हाला, खरा देव आहे त्यांनी त्याची ओळख दिली त्याला फुल टाकून. पण तुमच्या काळामध्ये जी हिडापिड आहे त्याची ओळख घेतली तुम्ही एवढ्या वर्ष कोणता, मग ती झाली पाहिजे ना. देव खरा खोटा झाडलेल्या बाजूला, फुला घेऊन काय महाराज लोक त्यांच्या शक्तीने पण त्याला काही पण देतील, पण तुमच्या पिढीमध्ये घरामध्ये काय अडी अडचण आहेत, जसे या घरामध्ये देव बसलं पूर्ण आहेत का? बरोबर आहे. घे मरे यायचं तुला ही नकाला बरी बघायला तुला ही नकाला बरी
अगं मैया आली दर्या तुम्ही सगळं चला ग. मैया आली दर्या तुम्ही सगळं चला हे काय वळका बाजू सर एवढा देते नाच अरे अरे नाच थोडा फिरायचा अरे मागच्या पंचाला दाखवा गावाच्या रे शिवारावर रे घेतला गोंधळ त्याची ओळख घेतली का रे देऊ का रे दुसरी ओळख दे येशील का सोबतीला जागा जाते हो मला माझ्या भक्तीची खेळ फुगडी माझी माझ्या भक्तीची खेळ फुगडी कमाई आहे गेली समाया लावणी 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 हो माझ्या भक्तीची खेळ फुगडी जागेची गवत येईल ओळख देशील का रे हा चाल माहितच नाही अगो मरिया डलीना डोंगरी
फ्लॅश लाव. टाकीवर नका जातो. बरोबर आहे. चंद्रावली गे रे. चंद्रावली गाणी गाणी चंद्रावली. मग रे तुझ्या आज्याचं पंजाचं बसलेलं चंद्राचं गोटर बगर बसलेलं याचं र जागेला र. बाग बाग आजा पंजाचं बाग जागेला बाग. तिसऱ्या पिढीचं बाग गेलं गोट चंद्राचं कुठं गेलं रे. कुठं गेला अशोक? नदीत सोडला. अरे त्याला पानं द्यायची का रे? खाणं द्यायची का? खाणं द्यायची का? काय द्यायची? अरे पहिले 4 बायका दिला होता का? अरे बसवताना 4 बायका दिला होता 4 बायका. अरे अरे कोण होता त्याची ओळख घेतली होती का रे? जागा मालक होता ह्यो. जागा मालक होता. मग जागा मालक मुलाचा होता की पाहुणा होता रे? पाहुणा होता. पाहुणा